नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारे आणि खायलासुद्धा खूप छान लागणारे असे भगरीचे वडे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भगरीचे वडे बनवण्यासाठी मी इथं पाऊण वाटी भगर घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशी पॅकिंगची भगर घेतलेली आहे मी. एकदम अशी स्वच्छ भगर आहे, यामध्ये खडे वगैरे काहीच नाही आहे. आता इथं एक मी पातेलं घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1.5 वाटी पाणी. पाऊण वाटी आपण भगर घेतलेली आहे, तर त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आपल्याला. आता हे पाणी आपल्याला गॅसवर ठेवून याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला. आपलं पाणी उकळतंय तोपर्यंत आपण हे भगर धुवून घ्यायची आपल्याला. 2 ते 3 पाण्याने आपल्याला व्यवस्थित भगर धुवून घ्यायची आहे. पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला हे धुवून घेतलेली भगर घालायची आहे यामध्ये. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे भगरीला. तर भगर घातल्यानंतर आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे. व्यवस्थित उकळी आलेली आहे भगर घातल्यानंतर. आता आपल्याला यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट ठेवायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मऊ होईपर्यंत एकदम भगर शिजवून घ्यायची आहे. मध्ये आपल्याला 1 ते 2 वेळेस चेक करून घ्यायचे आहे. साधारण 3 मिनिट झालेले तर आपण झाकण काढून बघूया. भगर आणखीन कच्ची आहे. याला आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी कमी पडलेलं आहे. साधारण मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे यामध्ये. तर व्यवस्थित हलवायचं आहे आपल्याला पाणी घातल्यानंतर. आता यावर झाकण ठेवून आपल्याला आणखीन 2 ते 3 मिनिट हे भगर शिजवून घ्यायचे आहे. आता आपण झाकण काढून बघूया. आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे. मध्ये थोडासा कच्चा वाटतोय. आता आपण गॅस बंद करून यावर झाकण ठेवूया. राहिलेला कच्चा भात वाफेनं व्यवस्थित शिजला जातो. 4 ते 5 मिनिट आपल्याला याला झाकण ठेवायचं आहे याच्यावर असंच गॅस बंद करून. 4 ते 5 मिनिट मी यावर झाकण ठेवलं होतं गॅस बंद करून. व्यवस्थित आपला भात शिजलेला आहे. आता एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया, म्हणजे लवकर थंड होतो आपला भात. आता याला व्यवस्थित पसरून देऊया, म्हणजे पटकन थंड होतो. किंवा तुम्ही फॅनच्या खाली सुद्धा 5 मिनिटं ठेवू शकता, पटकन थंड होतोय भात. भात आपला व्यवस्थित थंड झालेला आहे. यामध्ये घालायचे आहेत आपल्याला 2 बटाटे उकडून घेतलेले. आपल्याला असे हाताने चुरूनच घालायचे आहेत, खिसून घालायचे नाहीत. खिसून जर घातले तर जास्त चिकट होतात, त्यामुळे आपल्याला थोडेसे चुरूनच घालायचे आहेत हाताने. आता यामध्ये घालायचे आपल्याला 4 हिरवी मिरचीचा ठेचा. मी मिरच्या मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत, फक्त मिरच्याच काढलेल्या आहेत. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ आपण अगोदर सुद्धा घातलेलं आहे भगरीच्या भातामध्ये. थोडीशी काळी मिरेपूड घालायची आहे. तुम्ही उपवासाला खाता असाल तर तुम्ही काळे मिरेपूड घालू शकता. आता इथं आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. भाजून त्याचं जाडसर शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी 2 चमचे घालणार आहे, लागलं तर आपल्याला नंतर वापरायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खाता असाल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आपल्याला. यामध्ये आपल्याला आणखीन 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर.
मस्त आपलं भगरीचं मिश्रण तयार झालेलं आहे वड्यासाठी. आता लगेच आपण याचे वडे बनवून घेऊया. व्यवस्थित आपलं वड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यात आपल्याला वडे बनवायचे आहेत. तुम्हाला हवा तसा याचा आकार देऊ शकता, लहान मोठी साईज बनवू शकता. अशा प्रकारे आपल्याला चपटे असे वडे बनवून घ्यायचे आहेत. आपण जसे साबुदाणा वडे बनवतो त्या प्रकारे आपल्याला असे वडे बनवायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत. तेल सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत एक एक करून. आता टाकल्या आपल्याला लगेच त्याला हलवायचं नाही आहे. हलवून व्यवस्थित आपल्याला हे तळू द्यायचे आहेत आणि नंतरच आपल्याला पलटी करायची आहे. लगेचच आपण याला पलटी केलं तर हे तुटू शकतात. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित खालची बाजू तळू द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला पलटी करायची आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे. तर आपण आता पलटी करून घेऊया. खालून व्यवस्थित हे तळलेले आहेत, तर आता आपण हे पलटी करून घेऊया. आपल्याला व्यवस्थित हे पलटी करायचे आहेत. अशा प्रकारे आता दोन्ही साईड व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत वडे. दोन्ही साईडकडून आपले व्यवस्थित वडे तळलेले आहेत. तुम्ही बघू शकता असा गोल्डन कलर आलेला आहे. मस्त तळलेले आहेत आणि फुगलेले सुद्धा आहेत वडे. मस्त तळलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राच तेल टिश्यू पेपरला लागलं जातं. असे मस्त झालेले आहेत वडे आपले. आता दुसरी सुद्धा बॅच आपण तळून घेऊया. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता झटपट असे आपले भगरीचे वडे तयार झालेले आहेत. वरतून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट झालेले आहेत, जाळीदार, आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही हे वडे दह्याबरोबर, तळलेल्या मिरचीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. आता श्रावण महिना सुरू होत आहे, तर श्रावण महिन्यात बऱ्याच जणाला बरेच उपवास असतात. साबुदाणा खाऊ वाटत नाही आहे, साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भगरीचे वडे नक्की करून बघा, खायला सुद्धा खूप छान लागतात. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकाला शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.